सध्या देशभर गाजत असलेला विषय म्हणजे मे 2026 मधील नीट पेपर फुटी प्रकरण। या प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई झाली असून महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील मोठं नाव आणि आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोठेगावकर यांना अखेरीस सीबीआयने अटक केली आहे। लातूर आणि नाशिकसह संपूर्ण राज्यात या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे। सीबीआयला मोठेगावकर यांच्या मोबाईलमध्ये थेट लीक झालेली प्रश्नपत्रिका आणि उत्तरे सापडली आहेत। धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या क्लासेसच्या मॉक टेस्टमधील तब्बल 42 प्रश्न मुख्य नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळणारे होते। या पेपर फुटीचा मुख्य सूत्रधार प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांच्याशीही मोठेगावकर यांचे थेट कनेक्शन समोर आले आहे। दरम्यान यात केवळ दलालांना पकडून चालणार नाही तर खरा सूत्रधार समोर आलाच पाहिजे। तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी होताना दिसत आहे। याच पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉक्टर अजित नवले काय बोलतात ते पाहूयात। नीट पेपर फुटी प्रकरणी मोठेगावकर यांच्या मोबाईलमध्ये तो पेपर सापडला म्हणून त्यांना अटक झाली आणि त्यांच्यावर कारवाई होते। याचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं या कारवाईचं आम्ही स्वागत करतो आहे। मात्र केवळ त्यांनाच नव्हे, तो पेपर त्यांना कुणी पाठवला याचाही शोध झाला पाहिजे। याच्या मागे काही राजकीय धागेदोरे आहेत का त्याची चौकशी झाली पाहिजे आणि देशभरामध्ये असे पेपर कोणाकोणाला पाठवले त्या प्रत्येकाला अटक झाली पाहिजे। ज्यांनी पाठवलेत आणि ज्यांना मिळालेत त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे। शिक्षण मंत्री ज्यांच्यावर या सगळ्याची नैतिक जबाबदारी आहे त्या केंद्रीय शिक्षण मंत्र्याची सुद्धा या संदर्भामध्ये त्यांना जबाबदार धरलं पाहिजे आणि त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे। ही मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही करतोय। सरकारने अशा प्रकारची कारवाई करावी अशा प्रकारचं आवाहन केंद्र आणि राज्य सरकारला आम्ही करतो आहोत।